नामदेवजी बोंबे साहेब असतील, आमचे योगेजी शिरगावकर असतील किंवा विशाल दोंडे असतील या आणि नितीन बारक्या या सर्वांचा आपण हार्दिक आभार करूया व्यक्त करूया। त्यांनी या ठिकाणी खूप मोठं सहकार्य आपल्याला केलेलं आहे। आमचे विजयजी शिरगावकर जावेत मैदानामध्ये षटक क्रमांक शेवटचं आणि गोलंदाज आलेले आहेत निश्चितच अविनाश यांनी या स्पर्धेमध्ये एक सर्वाधिक चांगली गोलंदाजी केली आहे। या स्पर्धेमध्ये तुम्ही जर पाहिलं सर्वाधिक कमी धावसंख्या देणारे गोलंदाज अविनाश आहेत, परंतु आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेत। स्ट्राईकवरती तुम्ही पाहताय निश्चितच ज्यांचा फटका अगदी फेमस आहे रिक्षा फटका, आणि तेच निश्चित या ठिकाणी तुम्ही पाहताय अगदी बाबू स्ट्राईकवरती इथे फटका फसलाय। क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडो कॅच जीतो मॅच, कॅच पकडले आणि तुम्ही पाहता अगदी विशाल दोंडे देखील बॅक टू पवेलियन। प्रत्येकाला एक प्रश्न पडला असेल रिक्षा फटका म्हणजे काय। हा फटका फक्त त्यांना माहिती आहे, मला माहिती आहे आणि तेजस दोंडे यांना माहिती आहे। या ठिकाणी तुम्ही निश्चितच पाहताय, परंतु बाबूचं कौतुक करावं लागेल। मला वाटतं सर्वाधिक या स्पर्धेमध्ये धावा कोणाच्या नावावरती असतील ना तर त्या खेळाडूचं नाव आहे निश्चितच विशाल दोंडे। विशाल दोंडे बॅक टू द पवेलियन चित्र तुम्ही पाहताय। अगदी पहिला बॉलचा खेळ या ठिकाणी संपला आहे। एक बॉल झाला, 31 धावांवरती धावफलक, चांगलं कमबॅक इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमचं, कारण पहिल्या षटकामध्ये अगदी त्यांचे गोलंदाज मागडे ठरले होते तुषार, परंतु तुषारने बॅटिंग खूप चांगली केली आहे आणि ते तुम्ही पाहताय अगदी शेवटचं षटक चालू असताना शेवटच्या 5 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आहे। नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेला आहे ओमकार। या षटकामधला तुम्ही पाहताय चेंडू क्रमांक पुढचा गोलंदाज निघत आहेत। हा चेंडू चांगला हाताळला, इथे पुन्हा एकदा फटका बसलाय। क्षेत्ररक्षक संदीप शिरगावकर यांचं कौतुक करावं लागेल। वय वर्ष 40+ आहे, परंतु काय फिटनेस आहे पहा। गोलंदाजी करत असताना त्यांनी विकेट देखील घेतलेत आणि आता कॅच देखील पकडलेला आहे। 400 रुपयाचं पारितोषिक पण काय ते 40+ आहेत। दशरथाजी देखील 40+ ते सांगत आहेत मला वाटतं। इथून पाहता अगदी विकेटचा पतंग होतोय आणि इथे जे नवीन फलंदाज होते ओमकार ते देखील हजेरी लावून जाण्याचं काम आता मैदानामध्ये करत आहेत। आजचा दिवस खूप पवित्र आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, महादेवाचा वाढ। निश्चितच तुम्ही पाहता आज महाशिवरात्री आहे आणि निश्चितच तुम्ही पाहता या महाशिवरात्रीच्या औचित्य साधून हे दोंडेवाडी प्रीमियर लीग या ठिकाणी ठेवलेलं आहे। षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल, इथे हा फटका फसलाय। क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा हॅट्रिक होते, सलग 3 विकेट। अविनाश या अगोदर देखील बोललो होतो या खेळाडूने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक कमी धावा दिलेत आणि अविनाश यांनी इथे पहिली विकेट हॅट्रिक घेतलेला आहे। एकेकाळचा एक उत्कृष्ट गोल होता, कारण ज्यावेळी शहीद जवान गणेश ढवळे जे भूमिपुत्र कोपरखिरणीच्या मैदानामध्ये मॅचेस झाले होते तेव्हा दोंडेवाडी संघ जिंकला होता, तो अविनाश दोंडे यांच्या गोलंदाजीमुळे। खरं तर आज काय बॅटिंग केलं सुशांत चौधरी, म्हणजे मी या अगोदर देखील बोललो होतो 2 मॅचमध्ये इथे प्रेक्षक नव्हते, परंतु सुशांत आउट झाले तर प्रेक्षक जात होते, परंतु शेवटची मॅच काय खेळला आहे। अगदी पाहिलं थोडी फलंदाजी या ठिकाणी केली सुशांतने, 50 धावसंख्या आणि या ठिकाणी निश्चितच तुम्ही पाहता अगदी 3 बॉलवरती 3 विकेट घेतलेत। या षटकामधला पुढचा बॉल, इथे 4था विकेट येईल का। विकेट क्रमांक 4 अविनाश दोंडे यांच्या खात्यामध्ये, 4 विकेट घेतलेत। इथे तू चल मी आया ही परिस्थिती, प्रत्येक खेळाडू जातोय हजेरी लावतोय आणि येतोय, आला राम गेला राम हे मैदानामध्ये चालू आहे। प्रत्येक जे खेळाडू आहेत ते एका वाडीमधले खेळाडू आहेत, म्हणजे एक चिखलगाव त्यामध्ये दोंडेवाडी आणि त्या वाडीतले प्रत्येक खेळाडू, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वरच्या पायथ्याशी गाव आणि त्या गावातले प्रत्येक खेळाडू या ठिकाणी तुम्ही पाहताय। नितीन दोंडे यांच्याकडून 500 रुपये आहे, जर अरुण दोंडे यांनी षटकार मारला तर षटकारासाठी दीपकजी शिरगावकर यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक। परंतु काय गोलंदाजी केली, 4 विकेट घेतल्या सलग, 5वा विकेट येईल का। इथे 5वा विकेट, गोलंदाजी काय चालल्या, इथे चेंडू टाकतोय की आगीचे निकारे, 5व्या बॉलवरती 5वा विकेट। खरं तर हे जे गाव आहे दोंडेवाडी गाव, त्या गावातल्या प्रत्येक खेळाडूच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे, म्हणजे सर्वाधिक पोलीस देखील या गावामध्ये आपल्याला पाहायला भेटत। सुरुवातीला पाहिलं असेल API ज्ञानेश्वर दोंडे असतील, हवालदार सुनील बापू दोंडे जे मॅचमध्ये इनॅक्शन खेळताना दिसत आहेत, म्हणजे खूप सारे पोलीस या गावामध्ये आपल्याला पाहायला भेटतात। स्वराज्याची सेवा त्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या गावाने केलेली आहे आणि आता देखील क्रिकेटची सेवा करत असताना 6 बॉल 6 विकेट होतील का। 6वा बॉल, इथे 6वा विकेट, 6 बॉल 6 विकेट। विनंती आहे सगळ्यांनी जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी झाल्या पाहिजेत। तो बॉल जो आहे तो गोलंदाजालाच द्या।
आठवण म्हणून 6 बॉल 6 विकेट, 6 चेंडूमध्ये 6 विकेट यांनी घेतलेल्या आहेत. एकेकाळी या खेळाडूच्या नावावरती बऱ्याचशा उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी आहेत. म्हणजे वाई परिसर असेल, खंडा तालुका असेल, आपला पुणे जिल्हा असेल, पुरंदर, सासवड, भोर या स्पर्धा या खेळाडूने गाजवलेत. 6 बॉल 6 विकेट, 500 रुपये दीपकजी शिरगावकर यांच्याकडून रोख या ठिकाणी जमा झालेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पहा यांच्या नेतृत्वात